ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांची आंदोलनस्थळी भेट घेतली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिलेला आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे स्वतः 20 तारखेच्या दिल्लीमधल्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती सुद्धा सुषमा अंधारे यांनी दिली। 20 तारखेला जो मार्च निघणार आहे त्या मार्चसाठी जो सोनम वांगचुकजींच्या समर्थनार्थ मार्च आहे, त्या मार्चमध्ये माझ्या पक्षाचे नेते, संसदीय सगळे नेते इथे उपस्थित असणार आहेत आणि उद्धव साहेब सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजर असतील। 20 तारखेला पक्षाकडून उद्धव साहेब किंवा आदित्य दादा हे किंवा कदाचित दोघेही या आंदोलनासाठी असतील। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का? सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही वांगचुक यांची प्रमुख मागणी आहे। प्रसिद्ध अभियंता, शिक्षण तज्ञ, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही वांगचुक यांची प्रमुख मागणी। उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे। वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून देखील केंद्र सरकारमधील कुणीही मंत्री तिथे चर्चेसाठी फिरकलेले नाहीत। दरम्यान वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा वाढतोय। अनेक सेलिब्रिटी आणि विरोधी पक्षाचे नेते वांगचुक यांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी येत आहेत। याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी एक पोस्ट केली आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। राज ठाकरे काय म्हणाले पाहूया। सोनम वांगचुक यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत त्या निश्चितच काळजीत टाकणार आहेत। श्रीरामाची तिजोरी लुटली जात असताना शांतपणे बघणाऱ्या सरकारला नागरिकांच्या आंदोलनाने काय फरक पडणार? चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्यांच्या शरीराचे हाल करणं सरकारला सहज सोपं आहे। सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती। 2018 मध्ये वांगचुक यांनी रिइन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलवून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जेबाबत ऐकून घेतलं, त्यांचं कौतुक केलं। पण लडाखसाठी वांगचुक यांनी उपोषण आंदोलनं केली तेव्हा सरकारने काहीही केलं नाही। आता नीटमधील गोंधळावरून मंत्र्यांची हकलपट्टी करा, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच वांगचुक यांची मागणी। व्यापम घोटाळ्यापासून ते परीक्षांचे पेपर्स फुटणे हे भाजपच्या काळातच होतंय। सगळ्या यंत्रणांना हाताशी धरून आलेली अमर्याद सत्ता आहे, यामुळे सत्ताधारी निर्ढावल्यासारखे वागत आहेत। आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही हा एक वेगळाच मात सध्या भाजपला आला आहे। राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर हे सरकार कुठल्याही आंदोलनाकडे बघणार नाही। राजकीय स्वार्थ नसेल तर सरकार कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, काहीतरी घातपात असल्याच्या शक्यता पेरत राहणार। पण या असल्या कुजबूज मोहिमांवर आणि यंत्रणांच्या जोरावर तर या सत्तेचा डोलारा टिकलाय। सध्या नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस मोदी पंतप्रधान पदावर बसलेत याचा आनंद व्यक्त केला जातोय। पण किती दिवस पंतप्रधान पद या आकड्यापेक्षा किती ठाम भूमिका घेऊ कृती केलीत या आकड्याला अर्थ आहे। कृती केली तरच पुढची पिढी लक्षात ठेवेल, नाहीतर ज्याने देशाच्या हातात काही पडत नाही तो आकडा काय कामाचा। नीट परीक्षेच्या घोळामध्ये पंतप्रधान मोदींनी लक्ष घालायला हवं ही विनंती। आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने या आंदोलनाच्या आणि लोकभावनेच्या पाठीशी। मकरंद अनासपुरेंचा अतिशय उत्तम चित्रपट आहेत गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अशी अवस्था त्यांची झालेली आहे। त्यांनी या प्रकरणावर न बोललेलं बरं। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल दिल्लीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, त्याबद्दल इतरांनी काळजी करू नये। आपल्या गल्लीत जो गोंधळ सुरू आहे तो त्यांनी बघावा।